हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना निधी मंजूर करण्यात आलेला आहे। माजी नगरसेवकांची 2 ते 3 कोटींची कामं आयुक्तांनी मंजूर केली आहेत। भाजप नगरसेवकांची 125 ते 150 कोटींची कामं मंजूर करण्यात आलेली आहेत। शिवसेनेच्या नगरसेवकांची 250 ते 300 कोटींची कामं मंजूर करण्यात आली आहेत। तर इतर सर्व पक्षांच्या माजी नगरसेवकांनाही निधी देण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी विनय म्हात्रे आपल्याला। विनयजी, सुमित, आपण पाहिलं की निवडणुकीच्या तोंडांवरतीच महापालिकेकडून या माजी नगरसेवकांसाठी खैरात वाटण्यात आलेली आहे आणि तब्बल म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांचे जे नगरसेवक आहेत त्यांना प्रत्येकी 2 कोटी ते 3 कोटींची कामं त्यांची काढण्यात आलेली आहेत। तर काही नगरसेवकांची त्याहून मोठा आकडा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे या महापालिकेच्या या निर्णयामुळे या सगळ्याच नगरसेवकांची दिवाळी मात्र गोड झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं की गेल्या काही महिन्यापासून भाजपच्या जे नगरसेवक होते त्यांची अशी ओरड होती की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची कामं केली जातात, भाजपच्या नगरसेवकांची कामं केली जात नाही। तर दुसरीकडे शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटामधल्या देखील नगरसेवकांचा आरोप होता की भाजपच्याच नगरसेवकांची कामं केली जातात। हा एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपामुळेच महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये या नगरसेवकांची जी कामं आहेत त्या कामांना मंजुरी करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या गटातल्या नगरसेवकांचं 250 ते 300 कोटीची कामं झाल्याची ही सूत्रांकडून माहिती मिळते। तर भाजपच्या नगरसेवकांची देखील ओरड होती तर त्यांची देखील कामं आता काढण्यात आली आणि त्यांना देखील तब्बल 125 ते 150 कोटीची कामं त्यांची देखील काढलेत। यामुळे आणि इतर जे पक्ष मवियाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील किंवा इतर काही पक्षांची जी लोक आहेत नगरसेवक आहेत त्यांना देखील खुश करण्यात आले, त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील कामं झालेली आहेत। त्यामुळे नवी मुंबईच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच दिवाळीमध्ये ह्या सगळ्या नगरसेवक मात्र खुश आहेत, त्यांची दिवाळी मात्र जोरात आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।